आजचा प्रश्न आहे, खालील यादीमधील किती जोडाक्षरे आहेत किंवा खालील वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जातो। मग त्यावेळी आपल्याला जोडाक्षरे फक्त डोळ्यांना दिसतात तेवढेच असतात का? तर काही डोळ्यांना दिसणारे जोडाक्षरे पहा। म्हणतात त्याला, नद्या, कृष्णा आणि मुलांच्या। दोन व्यंजने ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस जोडाक्षर हे तयार होतं। पण हे जी जोडाक्षरे आहेत ती आपल्या डोळ्यांना दिसतात की दोन व्यंजने एकत्र जोडले गेल्यानंतर ते जोडाक्षर तयार झाले। पण असे काही शब्द आहेत की ज्यामध्ये आपल्या डोळ्यांनी ते जोडाक्षर दिसत नाही परंतु ते जोडाक्षर असे आहेत। अशी काही जोडाक्षरे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिले असं जोडाक्षर आहे क्ष, ज्यामध्ये क आणि क्ष हे दोन जी व्यंजने आहेत ती एकत्र येतात। त्यानंतर त आणि र एकत्र येत आहेत। ज्ञ मध्ये ज आणि त्र असं एकत्र येत आहे। त्यामुळे अक्षर, क्षेत्र, त्रिकोण, मित्र, ज्ञान आणि विज्ञान हे जे काही शब्द आहेत तर हे जोड शब्द येतील। त्यानंतर श्र मध्ये श आणि र हे एकत्र आल्यामुळे श्रम, श्री हे सुद्धा जोडाक्षर लिहितील। द्व, द आणि व, द्वार, द्वीप हे सुद्धा जोडाक्षर येणार आहेत। प्र मध्ये प, र, क्र मध्ये क आणि र ही जी काही आहेत ती सर्व जोड अक्षरे आहेत। त्यानंतरची ग्र मध्ये ग आणि र एकत्र येतोय, ग्राम आणि ग्रह। त मध्ये क आणि त एकत्र येतोय, भक्त, शक्ती। त मध्ये सत्ता, पत्ता हे सुद्धा जोड शब्द आहेत। द ला द जोडलेला असतो त्यावेळेस मुद्दा, शुद्ध हे सुद्धा जोडाक्षर आहेत। शेवटची ही जी काही अक्षरे आहेत ही खूप कन्फ्यूज करतात मुलांना। जसं की वर्ण, वरती जर रफार असेल तर ते जोडाक्षर असतं कारण की र आणि न याचा उच्चार त्याच्यामध्ये येतो, त्यामुळे दोन व्यंजने तिथे एकत्र केली जातात। परंतु कृश आणि कॅन्डल, कृश तर हे क आणि रू हे वेगवेगळं असल्यामुळे इथे ते जोडाक्षर येत नाही। सेम कॅन्डल, क ä हे पण वेगवेगळे। तर कृश आणि कॅन्डल मध्ये काय होतंय तर एक व्यंजन एक स्वर येतोय तर त्यामुळे ते जोड अक्षरे नाहीत। सेम ऋषी, आता ऋषी हा जोडाक्षर येईल का? तर ऋषी ह्याच्यामध्ये रू हा जरी दिसताना डोळ्यांना सेम दिसला किंवा जोडाक्षर दिसलं तरी पण तो जोडाक्षर म्हणून घेत नाही आपण। हे नेहमी लक्षात ठेवा। ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपला 1 मार्क हा जाऊ शकतो। तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सर्व नियम जोडाक्षरांच्या रिलेटेड लक्षात ठेवून तुम्हाला पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो सॉल्व्ह करायचा। तर दिलेल्या क्वेश्चन मध्ये वेगळा असा जर शब्द दिसत असेल तुम्हाला ट्रक, तर ज्या खाली ट्रकच्या खाली जो दिलेला आहे तर तो सुद्धा आपला जोडाक्षरामध्ये आपण घेतो। जोडाक्षरे कोणती हे तुम्हाला समजलं असेल, तर तुम्हाला समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंट करा, तर मलाही कळेल की तुम्हाला जो मी सांगितलेला टॉपिक आहे तो व्यवस्थित समजला आहे।